Good morning. My name is Yashish Pisar. I have already studied igneous petrology. What are igneous rocks? How they are formed? नंतर आपण फॉर्मेशन ऑफ इग्नियस रॉक्स पाहिलेले आहेत. एक्सट्रुजिव्ह फॉर्म, इंट्रुजिव्ह फॉर्म वगैरे त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आजचा जो टॉपिक आहे स्ट्रक्चर्स ऑफ इग्नियस रॉक्स, इग्नियस पेट्रोलॉजीमधलाच आहे. स्ट्रक्चर्स ऑफ इग्नियस रॉक्स. त्याच्यामध्ये दी स्ट्रक्चर्स ऑफ इग्नियस रॉक्स आर वेसिक्युलर स्ट्रक्चर, ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चर, रोपी स्ट्रक्चर, कॉलमनर स्ट्रक्चर आणि पिलो स्ट्रक्चर, अशी 5 स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. तर आता पहिलं जे स्ट्रक्चर आहे वेसिक्युलर स्ट्रक्चर, त्याच्यानंतर ॲमॅग्डोलायडल. आता वेसिक्युलरमध्ये बघा, इन दिस फिगर वेसिकल्स मीन्स स्मॉल कॅव्हिटीज तयार झालेले आहेत. आणि ह्या वेसिकल्स कशामुळे तयार होतात, हाऊ इट इज फॉर्म, तर या ठिकाणी मॅग्मा जो आहे तो मॅग्मा सरफेसच्या वरती येतो आणि सरफेसच्या वरती आल्यानंतर त्या ठिकाणी रेट ऑफ कूलिंग फास्ट असतो. आणि ह्या फास्ट रेट ऑफ कूलिंग असल्यामुळे याच्यातलं जे मटेरियल आहे, गॅसेस मटेरियल, दिस गॅसेस मटेरियल एस्केप टू दी ॲटमॉस्फिअर. आणि मग त्या ठिकाणी अशा वेसिकल्स तयार झालेल्या दिसतात तुम्हाला. तर इग्नियस रॉकमध्ये आपण जर पाहिलं असेल तर 2 स्ट्रक्चर आपल्याला पाहता येतील. पहिलं आणि दुसरं म्हणजे वेसिक्युलर स्ट्रक्चर आणि ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चर, ही एकमेकाला जोडून स्ट्रक्चर येतात. तर वेसिकल्स मीन्स स्मॉल कॅव्हिटीज, या कॅव्हिटी या रॉकमध्ये तयार होतात आणि या कॅव्हिटीमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरलं जातं आणि त्या कॅव्हिटीमधून आपल्याला बोरला किंवा विहिरीला पाणी येऊ शकतं. तर आता या कॅव्हिटी ज्या तयार होतात हे गॅसेस मटेरियलमुळे तयार होत आहे. म्हणजे याचं टेम्परेचर जे आहे, द टेम्परेचर ऑफ मॅग्मा इज अबाउट 800 to 1400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या ठिकाणी 1100 डिग्रीला या ठिकाणी वेसिकल्स तयार झालेले आहेत. आणि वेसिकल्स का तयार होतात, तर हा मॅग्मा ज्यावेळेला सरफेसवरती येतो, सरफेसवरती आल्यानंतर दिस मॅग्मा कम इन कॉन्टॅक्ट विथ ॲटमॉस्फिअर. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये टेम्परेचर कमी असतं, 30 डिग्री 28 डिग्री असं टेम्परेचर असतं. याचं टेम्परेचर 1100 डिग्री आहे. आणि सडन त्या ठिकाणी चेंज होतो आणि रेट ऑफ कूलिंग जो आहे तो रेट ऑफ कूलिंग फास्ट होतो. आणि याच्यामध्ये जे गॅसेस मटेरियल आहे, दिस गॅसेस मटेरियल्स एस्केप टू दी ॲटमॉस्फिअर. आणि या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार होतं या स्ट्रक्चरला आपण वेसिक्युलर स्ट्रक्चर म्हणायचं आहे. म्हणजे वेसिकल मीन्स स्मॉल कॅव्हिटीज. मोस्ट लावाज आर चार्ज्ड विथ गॅसेस. ॲज सून ॲज दी लावा इज स्प्रेड ऑन दी लँड सरफेस, these gases start escaping out from lava, and the gases escape in the form of bubbles due to removal of gas vesicles are developed. In solidifying lavas, the vesicles are irregular in shape. This structure is developed only in volcanic rocks formed from lava. म्हणजे या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे हे स्ट्रक्चर या व्होल्कॅनिक, म्हणजे आता जी 5 स्ट्रक्चर आपण जी बघणार आहोत ही 5 स्ट्रक्चर सरफेसवरती तयार झालेली आहेत. मग वेसिक्युलर असेल, ॲमॅग्डोलायडल असेल, त्याच्यानंतर आपण रोपी स्ट्रक्चर असेल, कॉलमनर स्ट्रक्चर असेल, पिलो स्ट्रक्चर असेल, ही स्ट्रक्चर सगळी सरफेसवरती तयार झाली, म्हणजे लावापासून तयार झालेली स्ट्रक्चर आहे. मॅग्मापासून ही स्ट्रक्चर तयार झालेली नाही. मॅग्मा म्हणजे आपण बिलो दी अर्थ सरफेस असेल तर त्याला आपण मॅग्मा म्हणतो. तो मॅग्मा ज्यावेळेला सरफेसवरती येतो त्यावेळेला त्याला आपण लावा म्हणतो. मग हे लावा जो आहे तो लावापासून ही स्ट्रक्चर्स तयार झालेले आहेत. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर वेसिक्युलर आणि ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चर आहे. ज्या भागामध्ये वेसिक्युलर स्ट्रक्चर आहे त्या भागामध्ये पाणी जे आहे ते पाणी स्टोअर केलं जातं. आणि ज्या भागामध्ये ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चर तयार झालं असेल तर ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चरमध्ये पाणी होल्ड केलं जात नाही किंवा साठवून ठेवलं जात नाही. तर हे 2 फरक आहेत याच्यामध्ये. आणि ह्या 2 फरकामुळं या ठिकाणी 2 स्ट्रक्चर फार महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं सगळ्या एरियामध्ये, आता आपण जर इकडचा भाग पश्चिम महाराष्ट्र बघितला तर आपल्याकडे वेसिक्युलर स्ट्रक्चर बऱ्यापैकी आहे. परंतु आपण अजंठा वेरूळ वगैरे या ठिकाणी जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲमॅग्डोलायडल
बेसॉल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्या एरियामध्ये ॲमॅग्डोलायडल बेसॉल्ट जर असेल, नांदेड असेल, त्याच्यानंतर हा औरंगाबाद असेल, तर या भागामध्ये आपल्याला ॲमॅग्डोलायडल बेसॉल्टवरती सरफेसवरती तयार झालेला आहे आणि त्यामुळे त्या एरियामध्ये पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी कमी असते. तर ही स्ट्रक्चर्स ही फार महत्त्वाची आहेत. इग्नेस रॉकमध्ये ही स्ट्रक्चर्स तयार होत असताना या ठिकाणी लहान लहान कॅव्हिटी तयार होतात आणि या कॅव्हिटीमार्फत म्हणजे आपण जर बघितलं असेल हेअर लाईक क्रॅक्स तयार झालेले असतात आणि या हेअर लाईक क्रॅक्समध्ये सरफेस टेन्शनमुळे या ठिकाणी त्या क्रॅक्स भरल्या जातात, फिलअप होतात आणि त्या एरियामध्ये आपण त्याला ग्राउंड वॉटर म्हणतो. म्हणजे व्हॉट इज ग्राउंड वॉटर? ऑल वॉटर ऑकरिंग बिलो दी अर्थ सरफेस इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. लक्षात आलं का बघा? ऑल वॉटर ऑकरिंग बिलो दी अर्थ सरफेस इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. मग आता व्हेसिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जे पावसाचं पाणी पडणार आहे ते पावसाचं पाणी पर्क्युलेशन होतं, खालच्या बाजूला जातं आणि एक त्या ठिकाणी वॉटर टेबल तयार होते. आता व्हेसिक्युलर स्ट्रक्चर असेल तर तो रॉक जो आहे तो पावसाचं पाणी आत घेत नाही आहे आणि पावसाचं पाणी घेत नसल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी मिळू शकत नाही. परंतु तो एक 50-60 फुटानंतर जर आपल्याला तो रॉक लागला ॲमॅग्डोलायडल बेसॉल्ट तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आणि मग त्या ठिकाणी पण सरफेसला असेल तर आपल्याला पाणी मिळत नाही. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या बारीक सारीक गोष्टी आहेत पण या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. कारण या ठिकाणी आता डायग्रॅममध्ये जर तुम्ही बघितलं सर्क्युलर पोर्शन तयार झालेला आहे, त्याला आपण व्हेसिकल्स म्हटलं. सिलेंड्रिकल शेप त्या ठिकाणी आणखीन तयार झालेला आहे. सिलेंड्रिकल त्याच्यामध्ये पाणी साचून राहण्याची कॅपॅसिटी जास्त असते. तर या ठिकाणी पहिलं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण व्हेसिक्युलर स्ट्रक्चर म्हणतो. आता दुसरं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चर म्हणायचं. आता या ठिकाणी बघा आल्मंड शेप गॅस कॅव्हिटीज तयार झालेल्या आहेत आणि या गॅस कॅव्हिटीज भरलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये आता ह्या कशानं भरल्या जातात तर ज्यावेळेला व्हेसिक्युलर स्ट्रक्चर तयार होतं त्याला व्हेसिक्युलर स्ट्रक्चरमध्ये काही मिनरल्स त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होतात आणि हे डिझॉल्व झालेले जे मिनरल्स आहेत हे या ठिकाणी या कॅव्हिटीमध्ये काय होतात, डिपॉझिट होतात आणि डिपॉझिट झाल्यामुळं या ठिकाणी त्या कॅव्हिटी भरल्या जातात. म्हणजे आल्मंड शेप गॅस कॅव्हिटीज किंवा व्हेसिकल्स ऑफ व्होल्कॅनिक रॉक्स आर फिल्ड विथ सेकंडरी मिनरल्स. आता हे सेकंडरी मिनरल्स म्हणजे इग्नेस रॉक्स तयार होत असताना प्रायमरी मिनरल्स आणि सेकंडरी मिनरल्स हे दोन प्रकारचे मिनरल्स तयार होतात. आता प्रायमरी मिनरल्स म्हणजे काय तर प्रायमरी मिनरल्स आर फॉर्म ड्यू टू दी सॉलिडिफिकेशन ऑफ मॅग्मा और लावा. आणि सेकंडरी मिनरल्स म्हणजे काय तर या ठिकाणी प्रायमरी मिनरल्स तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये रेनफॉल होतो आणि रेनफॉल झाल्यानंतर त्या मॅग्मामधले किंवा लावामधले जे काही मिनरल्स आहेत हे मिनरल्स त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होतात आणि डिझॉल्व झाल्यानंतर ते मटेरियल जे आहे किंवा डिझॉल्व मटेरियल जे आहे त्याच्यापासून सेकंडरी मिनरल्स तयार होतात. मग आता हे सेकंडरी मिनरल्स कोणकोणते आहेत? दी सेकंडरी मिनरल्स आर झिओलाईट आहे, त्याच्यानंतर कॉर्ज आहे, सिलिका आहे. आता हे मिनरल जे आहेत हे मिनरल्स या ठिकाणी काय करतात, इट इज ए बेस्ट एक्सचेंजर. या ठिकाणी हे जे मिनरल तयार झालेले आहेत तर आपल्या इथं जे प्युरिफिकेशन केलं जातं ग्राउंड वॉटर किंवा वॉटरचं प्युरिफिकेशन केलं जातं तर हे प्युरिफिकेशन करण्यासाठी ॲमॅग्डोलायडल बेसॉल्ट वापरला जातो. कारण याच्यामध्ये आयन एक्सचेंज केले जातात आणि हे आयन एक्सचेंज करत असताना त्याच्यामध्ये जे कंटेंट नको आहे ते कंटेंट त्या ठिकाणी खेचले जातात आणि त्या ठिकाणी सेकंडरी मिनरल्स तयार होतात. आणि सेकंडरी मिनरल्समध्ये काय आहे, कॅल्साईट आहे, झिओलाईट आहे आणि सिलिका आहे. हे 3 मिनरल्स आहेत आणि हे इट इज ए बेस्ट म्हणजे ही जे 3 मिनरल्स आहेत हे या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने प्युरिफिकेशन करतात वॉटरमध्ये. तर इथं जर आपण पाहिलं सिलेंड्रिकल शेप तयार झालेला आहे बघा. आता हा सिलेंड्रिकल शेप जो आहे तर त्याच्या पलीकडे आल्मंड शेप गॅस कॅव्हिटी ज्या तयार झाल्या ह्या गॅस कॅव्हिटी व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमध्ये होतात आणि ह्या व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमुळे झाल्यामुळं या ठिकाणी ह्या कॅव्हिटी सेकंडरी रॉक्सने भरल्या जातात. म्हणजे दी व्हेसिकल्स ऑफ व्होल्कॅनिक रॉक्स आर फिल्ड विथ सेकंडरी मिनरल सच ॲज कॉर्ड्स, कॅल्साइट अँड झिओलाइट. Such filled vesicles are called amygdals and the structure developed
ड्यू टू इनफिलिंग ऑफ वेसिकल आर कॉल्ड ॲमेग्डोलायडल स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीने ही 2 स्ट्रक्चर आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत. आता तिसरं जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी बघा तुम्हाला रोपी स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. म्हणजे आपण दोर पाहिलेला आहे का दोरखंड पाहिलेला आहे. दोरखंडाला जशा वळ्या असतात किंवा दोरखंडाला पीळ दिलेली असतात अशा टाईपमध्ये खडकामध्ये पीळ दिलेले दिसून येतात तुम्हाला. आणि हे पीळ जे दिलेले आहेत हे पीळ नॅचरली तयार झालेले असतात आणि त्याला रोपी लावा म्हणायचं आहे. आता रोपी लावा इज मोबाईल लावा. आता मग लावामध्ये दोन प्रकारे लावा डिस्कस केला जातो. एक मोबाईल लावा आणि विस्कस लावा. आता विस्कस लावा कसा आहे, जास्त दूरवर पसरला जात नाही, त्याला आपण विस्कस म्हणायचं आहे. आणि जो जास्त दूरवर पसरला जातो त्याला आपण मोबाईल लावा म्हणतो. तर या दोन्हीमधला फरक लक्षात आला का बघा, मोबाईल लावा आणि विस्कस लावा. तर या ठिकाणी रोपी लावा इज व्हेरी मोबाईल लावा. इट हॅज व्हेरी स्मूथ अँड ग्लेज्ड सरफेस. रोपी लावा इज अ लावा फ्लो विच शो व्रिंकल्ड रोप लाईक फॉर्म. व्रिंकल म्हणजे घड्या पडणे किंवा त्याला आपण दोर पाहिला असेल, खेडेगावामध्ये बैलांना बांधण्यासाठी दोर वापरतात, त्याच्यामध्ये व्रिंकल असतात. म्हणजे असं हे दिलेलं असतं, पीळ दिलेले ते दोर तयार केलेले असतात. तसे पीळ दिलेले हे खडक या ठिकाणी तयार होतात. आणि हे खडक तयार होत असताना त्याच्यामध्ये व्रिंकल रोप लाईक फॉर्म रोपी लावा आर बेसिक इन कॉम्पोजिशन. आता याच्यामध्ये रोपी लावामध्ये बेसिक इन कॉम्पोजिशन म्हणजे काय की बेसिक रॉक जो आहे त्याच्यामध्ये सगळे डार्क कलरचे मिनरल येतात आणि ॲसिड रॉक जो आहे त्याच्यामध्ये लाईट कलरचे मिनरल येतात. म्हणजे आपण मागच्याला पाहिलेलं आहे की व्हॉट आर फेल्सिक मिनरल्स अँड व्हॉट आर मॅपिक मिनरल्स. फेल्सिक मिनरल्स आर दोज विच आर लाईट इन कलर अँड लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ऑन द अदर हँड मॅपिक मिनरल्स आर दोज विच आर डार्क इन कलर अँड हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग हे या दोन प्रकारे हे लावा तयार झाले आहेत किंवा मॅग्मा तयार झालेला असतो. आणि या ठिकाणी आपल्याला बेसिक इन कॉम्पोजिशन अँड मोबाईल इन नेचर त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मोबाईल म्हणजे काय, सर्वत्र दूरवर पसरला जातो त्याला आपण मोबाईल म्हणतो. जो तेवढ्यापुरताच पसरतो, तेवढ्या एरियामध्ये 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर असा जो पसरला जातो त्याला आपण विस्कस म्हणायचं. पण आता आपण जर महाराष्ट्राचं पठार जर पाहिलं तर मुंबईपासून आपलं कोल्हापूर घेतलं का मुंबईपासून खालचा भाग घेतला तर एवढ्या दूरवर तो मोबाईल लावा पसरलेला आहे. परंतु विस्कस लावा म्हणजे कर्नाटकमध्ये जो आहे तो ग्रानाईटमध्ये विस्कस लावा आहे, तो लावा जास्त दूरवर पसरला नाही. म्हणजे आपला जसा बेसिक लावा जो आहे का बेसिक मटेरियल आहे, हे मटेरियल या ठिकाणी बऱ्याच दूरवर पसरलेलं आहे. तर या ठिकाणी मोबाईल इन नेचर and they can flow for longer distances and they are develop smooth surface and such lava flows are known as ropi lava. The ropi lava is best developed in basalt flow at Maharashtra Fort Ferguson and Lonavala. फर्ग्युसन कॉलेज जे आहे पुण्याला त्या ठिकाणी तुम्हाला हा रोपी लावा किंवा रोपी स्ट्रक्चर पाहायला मिळेल. त्याचबरोबर लोणावळ्याला मिळेल आणि पुरंदर जो आहे किल्ला, त्या पुरंदर किल्ल्यावरती तुम्हाला या ठिकाणी लावा पाहायला मिळेल. आता पुढचं जे स्ट्रक्चर आहे कॉलमनर स्ट्रक्चर. आता या ठिकाणी कॉलम तयार झालेले आहेत. याच्यामध्ये काय होतं की सेंटरला कूलिंग प्रोसेस होते. आता हा लावा ज्यावेळेला वरती येतो त्यावेळेला सेंटरला कूलिंग प्रोसेस सगळ्या बाजूने सेंटरकडे त्याला खेचलं जातं आणि सेंटरला त्या ठिकाणी त्या ॲरो बघा दाखवलेले आहेत बघा. हे ॲरो जे आहेत या ॲरोमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की त्याची डिरेक्शन जी आहे ती सेंटरला आहे. आणि अशा पद्धतीनं मग हेक्झॅगोनल असेल, पेंटॅगोनल असेल, 4 सायडेड असेल, तर अशा पद्धतीचे कॉलम्स त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात. आता हे कॉलम्स आपण जर बघितले तर पन्हाळगडाला गेल्यानंतर तुम्हाला हे कॉलम दिसतात बघा. शिवकाशीचा जो स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, त्या पुतळा त्याच्यावरती आहे. खाली तो दगड जो आहे तो कॉलमनर स्ट्रक्चरचा दगड आहे.
तर या ठिकाणी दोन प्रकारचे कॉलम तयार झालेले असतात, एक व्हर्टिकल असतो आणि एक इन्क्लाइंड असतो किंवा हॉरिझॉन्टल असतो. आता आपण 3 दरवाजाला गेलो तर 3 दरवाजाला जो कॉलमनर स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे. किंवा 4 दरवाजा जो आहे, शिवाकाशीचा पुतळा जो आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला आता एंट्री आपण करतो, त्याच्या वरच्या बाजूला सगळे हॉरिझॉन्टल कॉलमनर जॉईंटिंग आहे. तर हे हॉरिझॉन्टल कॉलमनर जॉईंट आणि व्हर्टिकल कॉलमनर जॉईंट याच्यामध्ये अभ्यास जर आपण केला तर या ठिकाणी व्हर्टिकलमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी वगैरे मिळत नाही, परंतु हॉरिझॉन्टल जॉईंटिंग पॅटर्न ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला पाणी वगैरे मिळत राहतं आहे. म्हणजे आपण जर 3 दरवाजाला पाहिलं असेल, एक छोटी विहीर काढलेली आहे त्यावेळेला, आणि त्या विहिरीमध्ये अजूनही पाणी आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे सगळे कॉलम आहेत हे कॉलम हॉरिझॉन्टल आहेत. तर हे कॉलमनर स्ट्रक्चर जे आहे ते कॉलमनर स्ट्रक्चर या पद्धतीने तयार होतं. आता कसं तयार होतं, तर या ठिकाणी ड्युरिंग रॅपिड कूलिंग ऑफ बेसिक लावा नंबर ऑफ कूलिंग सेंटर्स आर डेव्हलप. आता या ठिकाणी बघितलं आपण डायग्राममध्ये नंबर ऑफ कूलिंग सेंटर्स सेंटरला तयार झालेले आहेत. लावा ट्राईज टू अरेंज अराउंड these centers. It is the result of construction of lava during cooling. Due to this tension, trace is developed at right angles to the traces directions. Vertical joints or cracks are formed. Such joints results in the formation of hexagonal or polygonal columnar, giving rise to columnar structure. For example, गिल्बर्ट हिल, अंधेरी, मुंबईमध्ये या ठिकाणी कॉलमनर जॉईंट्स तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर महाडमध्ये कॉलमनर जॉईंट्स पाहायला मिळतात. आपल्या पन्हाळामध्ये कॉलमनर जॉईंटिंग आहे. विशाळगडला गेला तरी कॉलमनर जॉईंटिंग तयार झालेलं आहे. तर हे कॉलमनर जॉईंटिंग ज्यावेळेला तयार होतं त्यावेळेला ह्याच्यामध्ये कूलिंग प्रोसेस सेंटरला होते आणि या ठिकाणी पेंटॅगोनल किंवा एक्झॅगोनल कॉलम्स तयार होतात. आता असे मोठमोठे कॉलम 10-10 फूट 20-20 फुटाचे कॉलम तयार झालेले असतात आणि कालांतराने त्याच्यामध्ये इरोजन होतं, मग ते खाली कोलॅप्स होतात. म्हणजे आपण जर हे कॉलम बघितले व्हर्टिकल असतील किंवा हॉरिझॉन्टल असतील तर त्याची झीज जास्त होत नाही, परंतु व्हर्टिकल कॉलम जे आहेत, व्हर्टिकल कॉलम या ठिकाणी लवकर इरोजन होतं आहे किंवा लवकर झिजले जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. आता पुढचं जे स्ट्रक्चर आहे पिलो स्ट्रक्चर. आता या ठिकाणी पिलो स्ट्रक्चर कसं तयार होतं, हाऊ इट इज फॉर्म. तर या ठिकाणी पिलो स्ट्रक्चर इज प्रोड्यूस pillow structure is produced when lava erupts under water. म्हणजे ज्यावेळेला समुद्राच्या तळामध्ये हा लावा ज्यावेळेला इरप्शन होतं आणि समुद्राच्या तळामध्ये लावा ज्यावेळेला येतो त्यावेळेला या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार होतं. आता या ठिकाणी स्ट्रक्चर कसं तयार होतं बघा, की त्या ठिकाणी टेम्परेचर लो असते. लावाचं टेम्परेचर हायर टेम्परेचर आहे, 1011 डिग्री टेम्परेचर आहे आणि ह्या मटेरियल वरती आल्यानंतर त्या ठिकाणी पाण्यामुळं त्याच्यावरती काय होतं, पापुद्रा तयार होतो किंवा आपल्याला भाजल्यानंतर फोड येतो बघा. असे फोड त्या ठिकाणी निर्माण होतात म्हणजे त्या खडकामध्ये. तर ही फोड जी आहेत त्यालाच काय म्हटलं जातं, पिलो. आता 100 उश्या जर आपण ठेवल्या एका लाईनमध्ये आणि ते एकाग्र यानं बघितल्या तर आपल्याला जे स्ट्रक्चर दिसेल असं स्ट्रक्चर या ठिकाणी समुद्रामध्ये तयार झाले दिसून येतं. म्हणजे हे पिलो स्ट्रक्चर तयार होत असताना पहिल्यांदा समजा मॅग्मा वरती आला, त्याच्यामध्ये नेक तयार होते, त्या नेकमधून परत तो मॅग्मा बाहेर पडतो, दुसरं कव्हरेज तयार होतं त्याला, परत ते वरचं स्ट्रक्चर तसंच राहते, आतलं मटेरियल पुढं जातं. अशा पद्धतीनं या ठिकाणी पिलो 100 उश्या जर ठेवल्या अशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं.
त्याला पिलो स्ट्रक्चर म्हणायचं आहे. तर हे पिलो स्ट्रक्चर ज्यावेळेला तयार होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पिलो स्ट्रक्चर इज प्रोड्युस्ड when lava erupts under water. As the lava flows, its upper surface gets solidified immediately due to contact with water. They may sometimes by connected by short tubes or necks. म्हणजे त्याला एक मान तयार होते किंवा एक हे तयार होतं आणि त्या मानेमधून किंवा नेक्समधून या ठिकाणी ते मटेरियल पुढे ढकललं जातं. The pillows generally have a glassy skin and vesicular crust. A well-developed pillow structure is observed at the Rajiv Gandhi National Park at भिवंडी, मुंबई. तर राजीव गांधीचं जे नॅशनल पार्क आहे त्याच्यामध्ये ह्या प्रकारचा पिलो स्ट्रक्चर जे आहे ते पिलो स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणजे हे इग्नेस रॉक ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला इग्नेस रॉक्स तयार होत असताना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तयार झालेले असतात. आपण आता सुरुवातीला पाहिलेलं आहे, हे गेलं बघ, सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की मागचं सुरुवातीला जी स्ट्रक्चर पाहिलेले आहेत किंवा मागच्याला आपण फॉर्म्स ऑफ इग्नेस रॉक पाहिले त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फॉर्म्स पाहिलेले आहेत, इंट्रुजिव्ह आणि एक्सट्रुजिव्ह. तर हे सगळे जे आहेत ते एक्सट्रुजिव्ह फॉर्ममध्ये तयार झालेले आहेत ही स्ट्रक्चर जे आहेत. आता एक्सट्रुजिव्ह म्हणजे काय की लावा ज्यावेळेला वरती येतो, म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅग्मा अँड लावा. वेन मॅग्मा कम्स ऑन द अर्थ सरफेस इट इज कॉल्ड लावा. वेन दीज मटेरियल्स आर इंट्रुडेड बिलो द अर्थ सरफेस इट इज कॉल्ड मॅग्मा. मग हे लावा रसापासून या ठिकाणी ही स्ट्रक्चर 5 तयार झालेली आहेत आणि 5ही स्ट्रक्चर जर आपण बघितली मग त्याच्यामध्ये वेसिक्युलर असेल, ॲमॅग्डोलायडल असेल, त्याच्यानंतर रोपी स्ट्रक्चर असेल, कॉलमनर स्ट्रक्चर असेल, पिलो स्ट्रक्चर असेल. तर या ठिकाणी 2-2 मार्काला हे प्रश्न विचारतात, व्हॉट इज वेसिक्युलर स्ट्रक्चर, व्हॉट इज ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चर. तर या ठिकाणी डायग्रॅम काढायची आणि थोडक्यात डिस्क्रिप्शन लिहायचं, एक्झाम्पल द्यायचं. आता डिस्क्रिप्शनमध्ये फार मोठं डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगितलं असं नाही, एक्झाम्पल द्यायला विसरायचं नाही, कारण एक्झाम्पलला अर्धा मार्क असतो, डायग्रॅमला अर्धा असतो आणि 1 मार्क डिस्क्रिप्शनला असतो. तर अशा पद्धतीनं मार्क डिस्ट्रीब्युशन बोर्डाचं होत राहते. तर कुठं डायग्रॅम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी डायग्रॅम आपण काढणं गरजेचं आहे. डायग्रॅम जर काढली नाही तर त्या ठिकाणी अर्धा मार्क जो आहे डायग्रॅमचा तो आपला जाणार आहे, हे गृहीत ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये आपण आता सुरुवातीपासून जर बघितलं की इग्नेस रॉक कसे तयार झाले, का तयार झाले, कशामुळे तयार झाले, टेम्परेचर किती आहे, काय आहे, त्याच्यामध्ये इग्नेस रॉक्समध्ये आपण डेफिनेशन पाहिली वगैरे, हे सगळं जर आपण बघितलं तर या ठिकाणी याचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर हायर टेम्परेचरला हे रॉक्स तयार झालेले आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर इतर रॉक जे आहेत, आता सेडिमेंट रॉक असेल तो लो टेम्परेचरला तयार झालेला. मेटामॉर्फिक रॉक 100 to 800 डिग्रीपर्यंत तयार झाले. 800 ते 1400पर्यंत जे रॉक्स तयार झाले त्याला आपण इग्नेस रॉक्स म्हणतो. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला जे रॉक्स तयार झाले, हे सरफेस ज्यावेळेला आपला तयार झाला, या सरफेसवरती म्हणजे 4600 दशलक्ष, दी एज ऑफ अर्थ इज अबाउट 4600 मिलियन इयर्स. आणि हे 4600 दशलक्ष वर्षापूर्वी या ठिकाणी हे रॉक्स तयार झालेले आहेत. आणि या रॉक्समध्ये वेदरिंग झालेला आहे, इरोजन झालेलं आहे, नवीन रॉक टाईप तयार झाला, त्याला आपण सेडिमेंट रॉक म्हणतो, मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. म्हणजे या पृथ्वी तलावर 3 प्रकारचेच रॉक्स तयार झालेले आहेत, एक इग्नेस रॉक असेल, सेडिमेंट रॉक असेल आणि मेटामॉर्फिक रॉक असेल. तर या ठिकाणी सेकंडरी मॅपिक मिनरल्स, फेल्सिक मिनरल्स आपण मगाशी बघितले, थोडक्यात मी सांगितलं. त्याच्यानंतर सेकंडरी मिनरल कसे तयार झाले, तर आपण ॲमॅग्डोलायडल स्ट्रक्चरमध्ये सेकंडरी मिनरल्स तयार होतात. म्हणजे सेकंडरी मिनरल्स आर दोज which are formed after the consolidation of the rock either by alteration of primary minerals or by precipitation from solution. म्हणजे या ठिकाणी सेकंडरी मिनरल्स तयार होतात आणि प्रायमरी मिनरल्स तयार होतात. म्हणजे सुरुवातीला लावापासून जे मिनरल्स तयार झाले त्याला आपण प्रायमरी मिनरल्स म्हणतो. मग आता आपल्या इथं बेसिक इन कॉम्पोजिशन आहे. बेसिक इन कॉम्पोजिशन म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे मिनरल्स सगळे एकत्र येतात
आता बायोटाईट घेतला, बायोटाईटचा कलर ब्लॅक आहे. हॉर्नब्लेंड घेतला, हॉर्नब्लेंडचा कलर ब्लॅक आहे. त्याच्यानंतर आपण ऑगाईड घेतला, ऑगाईडचा कलर डार्क ग्रीन कलर आहे. त्याच्यानंतर हे जे सगळे मिनरल्स घेतले तर याच्यामध्ये डार्क कलरचे मिनरल्स एका बाजूला होतात. आता लाईट कलरचे मिनरल्स कोणते आहेत? क्वार्ट्ज एक आहे, लाईट कलरमध्ये जातो. कॅल्साईट आहे, त्याचाही व्हाईट कलर आहे. त्याच्यानंतर जिओलाईट आहे, त्याचाही व्हाईट कलर आहे. म्हणजे हे जे मिनरल्स आहेत, प्लॅजिओ क्लेज घेतला, ऑर्थोक्लेज घेतला, तर ह्याचे व्हाईट कलर आहेत आणि हे एका ग्रुपमध्ये जातात आणि हे एका ग्रुपमध्ये जातात आणि अशा दोन प्रकारे या ठिकाणी मॅग्मा तयार होतो. आणि लाईट कलरचे मिनरल एकत्र येतात, त्याला आपण ॲसिड मॅग्मा म्हटलेला आहे. आणि डार्क कलरचे मिनरल एकत्र येतात, त्याला आपण बेसिक मॅग्मा म्हटलेला आहे. म्हणजे ॲसिड आणि बेसिक या दोन्हीमध्ये काय फरक आहे लक्षात आला तुम्हाला? म्हणजे फेल्सिक मिनरल्स आणि मॅपिक मिनरल्स तयार होतात. फेल्सिक मिनरल्स म्हणजे काय मग काय सांगितले? व्हॉट आर फेल्सिक मिनरल्स? फेल्सिक मिनरल्स आर दोज विच आर लाईट इन कलर अँड लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि मॅपिक मिनरल्स आर दोज विच आर डार्क इन कलर अँड हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर अशा पद्धतीने हे मिनरल्स या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला जे रॉक्स तयार झाले त्याला आपण प्रायमरी रॉक्स म्हणतो, तर त्याला आपण इग्नियस रॉक्स म्हणतो. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ इग्नियस? इग्नियस मीन्स फायर, म्हणजे अग्नीपासून जे तयार झाले आणि या अग्नीपासून तयार झालेल्या खडकांना आपण अग्नीज खडक म्हणतो किंवा इग्नियस रॉक्स म्हणतो. तर हे रॉक्स तयार झाल्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार होतात, फॉर्म्स तयार होतात. आता फॉर्म्समध्ये आपण पाहिलं मागच्या वेळेला की त्याच्यामध्ये दोन प्रकारचे फॉर्म्स तयार झाले. एक्सक्लुझिव्ह फॉर्म तयार झाला, इंट्रुझिव्ह फॉर्म तयार झाला. एक्सक्लुझिव्हमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं, लावा फ्लो. म्हणजे डेक्कन ट्रॅप इन महाराष्ट्र इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लावा फ्लो, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर इंट्रुझिव्हमध्ये आपण दोन टाईप पाहिले की त्याच्यामध्ये डिस्कॉर्डंट टाईप आणि कन्कॉर्डंट टाईप. आता डिस्कॉर्डंटमध्ये आपण बघितलेलं आहे सील बॅथोलिथ, डाईक वगैरे त्या ठिकाणी तयार झालं. आणि कन्कॉर्डंटमध्ये त्या बेडला पॅरलल कट करत गेले ते रॉक्स त्या ठिकाणी तयार झाले. त्याला आपण सील म्हटलं, लॅकोलिथ म्हटलं, फॅकोलिथ म्हटलं आणि लोपोलिथ म्हटलं. हे चार प्रकारचे त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार झालेले होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी स्ट्रक्चर किंवा टेक्स्चर्स, पुढच्या वेळेला आपण टेक्स्चर्स बघणार आहोत. तर स्ट्रक्चर कशी तयार झाली लक्षात आलं का बघा? तर याच्यामध्ये टेक्स्चर्स तयार होत असताना या ठिकाणी लावा किंवा मॅग्मापासूनही स्ट्रक्चर तयार झालेले आहेत आणि याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी मिनरल्स तयार झाले. आता प्रायमरी मिनरल्स तयार झाल्यानंतर त्या प्रायमरी मिनरल्समध्ये काय होतं आहे, ग्राउंड वॉटर स्टोअर केलं जातं. आणि ॲमॅग्डोलारी स्ट्रक्चरमध्ये ग्राउंड वॉटर स्टोअर केलं जात नाही, पण ते कधी असते? सरफेसवर असेल तर. सरफेसच्या खाली जर तो रॉक मिळाला एक 50-60 फुटानंतर तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी मिळते भरपूर प्रमाणामध्ये. पण सरफेसवरती असेल तर तो म्हणजे पाण्यामध्ये खडकामध्ये 3 प्रकार असतात. एक पाणी घेतो, काही खडक पाणी घेतात पण देत नाहीत आणि काही घेत पण नाहीत आणि देत पण नाहीत. अशा पद्धतीचे 3 खडक या सरफेसवरती किंवा या पृथ्वीतलावरती तयार झालेले आहेत. म्हणून काही भागामध्ये आपल्याला पाणी भरपूर प्रमाणामध्ये मिळते, काही भागामध्ये कमी प्रमाणामध्ये मिळते वगैरे. ओके, थँक्यू. बंद कर. किती मिनटाचं आहे?